दिवाळीनिमित्त गुराखी गडाचे केशवराव धोंडगे यांचे विचार आज आपण जाणून घेणार आहोत। जगातल्या अनेक साहित्याला दर्जा मिळालेला आहे, मान्यता मिळालेली आहे, त्याला प्रसिद्धी मिळालेली आहे। परंतु हा अनामिक असा हा गुराखी ज्याचं साहित्य असून सुद्धा बिना शाळेचा, बिना बोर्डाचा, बिना लेखणीचा, बिना पाटीचा, बिना कॉलेजचा, निसर्गाच्या विश्वविद्यालयामध्ये ज्याने गुराढोराबरोबर मुक्या जीवाबरोबर बोलण्याची भाषा शिकली, समतेची भाषा शिकली, वळा माळावर वनचरावर जाताना, वनचरावर सहकारी करताना, वाघाबरोबर, सिंहाबरोबर, पशुपक्ष्यांचं संरक्षण करणारा हा गुराखी राजा सतत त्याचं जीवन त्या गुराख्यामध्येच गेलेलं आहे। असा जो खरा जमिनीचा मालक, कृषी क्रांतीचा मालक, पशुधन व्हायचा, दुग्ध क्रांतीचा मालक हा गुराखी राजा आहे। संगोपन केलं, व्यवस्थिशीर केलं, पण त्याला ज्ञानाचा हक्क दिला नाही आणि म्हणून त्याचं साहित्य उपेक्षित झालं, जंगली होता, ढोरवळ्या, गाढवळ्या अशा प्रकारे त्याची हेटाळणी करून उपयोगी करणे। बहुसंख्य समाज जो शेतकरी आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी गुराखी आहे, ज्याचा हात गुराख्याच्या, आपल्या गाईच्या, म्हशीच्या शेपटीला लागला नाही असा एकही घरात घरटं तुम्हाला दिसणार नाही। ज्ञान नाही, गणपतीचा नुसता फोटो लावलेला आहे देवाच्या चौकटीवर, तो गणराय मध्ये गेलाच नाही, सरस्वती माता तर कधी शिरलीच नाही, काही गण्याबापूचा काही आम्हाला संबंध नाही। म्हणून ज्ञानाचा हक्क न देता सुद्धा स्वसामर्थ्याने निसर्गाच्या गुरुवर्याच्या ताकदीवर ज्याने निसर्गाला साक्षी ठेवून, पशुधनाला साक्षी ठेवून बसव्याला आपला देव मानला आणि त्याने शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण म्हणजे त्याचं साहित्य, अलिखित साहित्य, उत्स्फूर्त स्फुरलेलं साहित्य, अशा त्या साहित्यानं ते अमर साहित्य, शाश्वत साहित्य इतकंच नाही तर सगळ्या साहित्याचे ती जननी आहे असं ते साहित्य आहे। परंतु या काळामध्ये जो गुरुढोर राखतो त्याला ज्ञानाचा अधिकार नाही, त्याला गायत्री मंत्राचा अधिकार नाही, त्याने ढोर राखावं, तो त्याचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे। ज्ञान घेण्याचा तुला अधिकार नाही, मी माणूस नाही, ज्ञान घेण्याचा अधिकार तुला नाही, ज्ञान घेण्याचा अधिकार दोन मुठभर लोकांना आहे। ही मक्तेदारी गाडून टाकण्यासाठी गुराखी साहित्य संमेलनाचा आम्ही संकल्प केला माझ्या सहकार्याच्या वतीनं आणि गुराखी गडाच्या ठिकाणी कंधार लोहा मार्गावर माळ रानावर टेहळणीचा माळ त्याचं नाव, त्या टेहळणीच्या माळावर नामदेव महाराज, उद्धव नामदेव महाराज त्यांच्या हातानं भूमिपूजन केलं उमरतच्या। आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी 1981 मध्ये गुराखी गडाची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर त्या आमदाराच्या कोठ्यातून आम्ही तिथं समाज मंदिर केलं, त्याच्यानंतर पुन्हा तिथं रोड नेला, त्याच्यानंतर व्यायामशाळा केली आणि कशा रीतीने तो एरिया डेव्हलप करायचा प्रयत्न केला। लोक हसले, इथं कशाचं काय गुराखी गड, अनेक गड आहेत पण गुराखी गड कुठं जगात नाही आणि म्हणून त्या गुराखी गडाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही तिथं केलं। मग 1991 मध्ये पहिलं गुराखी साहित्य संमेलन झालं।